तिकडे नाशिक लोकसभेवरून महायुतीत रस्सीखेच अद्यापही सुरूच आहे। नाशिकवर भाजपने दावा केला असताना आता नहीं, देखो नासिक की सीट तो छूटने वाली नहीं है। नासिक की सीट हम ही लड़ाएंगे। 2 बार वहाँ सांसद रह चुका है, उसका परफॉर्मेंस अच्छा है और हर टाइम उसने लीड लिया है, तो इसलिए वो सीट के बारे में तो ज़्यादा कोई चर्चा नहीं होगी, ऐसा मेरा मानना है। तिकिटासाठी माझा आग्रह नव्हता, मला तिकीट द्या, मागणीसुद्धा नव्हती। परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं आणि सांगितलं की इने भुजबळांनी नाशिकला उभं राहावं। याची काही कल्पना आम्हाला सुद्धा नव्हती की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार।